आणि इकडे तयार झालेत आपल्या अळूवड्या कुरकुरीत. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं कोकणकर बंटी यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत. आणि पाऊस पण रिमझिम पडून गेला आणि सर्वत्र थंडगार असं वातावरण झालं आहे. आणि आज मूड झाला आहे तो म्हणजे अळूवडी खाण्याचा, एकदम कुरकुरीत अळूवडी. आणि आत्ताच आणलेत आम्ही रानामधनं अळूवड्या म्हणजे त्याची पानं आणलेली आहेत आणि तुम्हाला ती कोकणी पद्धतीने कशी बनवतात अळूवडी याची रेसिपी तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. व्हिडिओ असाच कंटिन्यू ठेवा. चला तर मग आता बनवायला सुरुवात करूया अळूवडीची प्रोसेस. तर बघू शकता ही अळूवडीची पानं आहेत, रानामधल्या अळूवड्याची पानं आहेत, बघू शकता पाठवून. एकदम आधी फर्स्ट पहिल्यांदा म्हणजे यांना चांगलं पुसून घ्यायचं आहे ओल्या फडक्याने, त्यामुळे ते कशी एकदम क्लीन होऊन जाणार, म्हणजे एकदम स्वच्छ होतील. एक सगळे आधी पुसून घेऊया. हे बघा कसं पानं एकदम, ही अशी पूर्णपणे एकदम त्याच्यावर घाण असेल ती सर्व क्लीन करून घ्यायची आहेत. त्याच्यावरती माती वगैरे असते, काढताना माती वगैरे उडते ना. आणि आपल्या इथे सर्व अळूची पानं पुसून झालेली आहेत. आता थोड्या वेळामध्ये पुढची प्रोसेस आहे, याच्यानंतर तुम्हाला सांगतो काय करायचं. अळूच्या पानावरचा पाठचा देठ आहे, त्याच्यावरची खाज जाण्यासाठी आपण सर्व देठ काढून घ्यायचे आहेत पानांचे असे. हे बघा अशा प्रकारे काढू शकतो, काढून घ्यायचे सर्व, त्यामुळे खाज कमी होते एकदम. असे देठ असतात, देठ काढून घ्यायचे. तर इकडे कोकमाचं पाणी पण करून घ्यायचं आपल्याला. कोकम घेतलेले आहेत, ती पाण्यात टाकलेले आहेत आणि कोकमाचं पाणी तयार करून ठेवायचं असं. हे बघा जेवढं होईल, जेवढं घट्ट होईल तेवढं चांगलं असणार आहे. आंबट आणि जेवढं आंबटपणा असेल तेवढा खास कमी असणार त्या अळूवडी बनताना. तर इकडे बनवून ठेवलेलं आहे, थोडी टेस्ट असते, टेस्ट पण चांगली होते. तर हे ओवा आहे, ओवा आपण बारीक करून घेऊया, त्याच्यामुळे अळूवडीमध्ये अजून टेस्ट येते, एकदम कुरकुरीत बनतात. बघू शकता इकडे ओवा आहे, गावठी, एकदम गावठी पद्धतीचा आहे. तो आपण आता डब्यात ठेवून घ्यायचा आहे. एक 5 चमचे आता बघू शकता इकडे कुळीत पीठ आहेत, कुळीत पीठ मिक्स करायचं इकडे. 2 3 जेवढी आपल्याकडे पानं असणार त्यानुसार टाकायचं, असं काय नाही. हे कुळीत पीठ आहे. आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे चण्याचं पीठ, बेसन पीठ. बघा हे बेसन पीठ आहे, हे पण तेवढ्याच क्वांटिटीमध्ये टाकायचं आहे. 2 3 4 5, हे 5 चमचे टाकलेत, ते 5 चमचे जरा असं टाकतो. चण्याचं आणि कुळीतचं पीठ घेतलेलं आहे इकडे, ते आता दोन्ही मिक्स करून घेऊया. चणा पीठ, कुळीत पीठ आणि ह्याच्यामध्ये ओवा आहे, त्याचं सर्व असंच मिश्रण करूया असं आधी. आणि त्यानंतर आता ह्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला, आता ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे तो हा तिखट मसाला आहे. हा तिखट आहे. आणि त्याचबरोबर हा म्हणजे असा रंगीत मसाला आहे, लाल दिसतो फक्त, कमी प्रमाणात तिखट आहे. तो पण टाकतो 2-3 प्लेट, 2-3 चमचे. आणि त्याचबरोबर आपल्याला चवीसाठी हळद पण टाकायची आहे. हळद जास्त प्रमाणात टाकायची नाही, 1 चमचा थोडी हळद टाकून घेतलेली आहे. आणि हा आपला आहे तो गरम मसाला आहे, गरम मसाला पण टाकायचे 2 चमचे टाकून झाला आहे. थोडा आपल्याला अजूनच तिखट पाहिजे असेल, तर अजून एक टाकायचं आहे तिखट थोडं. हळद तिखट मिक्स करून घ्यायचं सर्व. ह्याच्यामध्ये अजून टेस्ट येण्यासाठी आपण बारीक चिरलेला कांदा घ्यायचा एकदम,
एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर ही लसूण घ्यायची आहे आणि दोन्ही ती जरा खलबत्त्यामध्ये ठेचून घ्यायचा आहे. बघा हा खलबत्ता आमचा, त्याच्यामध्ये कांदा टाकतोय आणि लसूण लसूण आणि हे बारीक करून घ्यायचं आहे आणि ह्या आपल्या अळूवडीच्या पेस्टमध्ये टाकायचं आहे. पेस्ट बनव. बारीक थोडा करून ठेचा करायचा, ठेचा जास्त. ठेचा. तर इकडे आपली कांदा लसूणची पेस्ट झालेली आहे तयार. हे बघा खलबत्त्यामध्ये बारीक वाटून केलेलं आहे आणि आपण आता सर्व मगाशी केलेलं सर्व पीठचा त्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे. आणि चवीनुसार आपल्याला मीठ घ्यायचं आहे. याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे. टाकू जरा साधं बस. बस. आणि आपण मगाशी बनवलेलं कोकमाचं पाणी आहे, ते पाणी याच्यामध्ये कोकमाचं पाणी मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामुळे अळूवडीला कसा आंबटपणा येतो आणि बनते पण एकदम मस्त. हे बघा अळूवडीचं पाणी याच्यामध्ये पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता इथे आपल्याला जेवढं पाहिजे आहे तेवढं पाणी घ्यायचं आहे, नॉर्मल पाणी घ्यायचं आहे. आधी कोकमचं सर्व मिक्स करून घ्यायचं सर्व पिठामध्ये मळून आणि मग पाणी ओतायचं याच्यामध्ये. जास्त पण पाणी नाही झालं पाहिजे. त्याचं म्हणजे एकदम चपातीसाठी मळतो तसाच मळायचं आहे ना. थोडं पण नाही, चपातीसारखं नाही, थोडंफार थोडा पातळ पातळ पाहिजे. म्हणजे पानांना भाकरीसाठी झुणक्यास कसं पानांना बरोबर लागलं. भाकरी बरोबर खायच्या झुणक्याला कसं मळायचं असतं ना, तेवढं ठेवायचं. चालेल आहे. आता पूर्णपणे आता मस्तपैकी झालेलं आहे मळून. झुणका भाकरसारखा डांगर झाले, डांगर वास सुटले, डांगरासारखा वास सुटला. एकदम पूर्णपणे मळून घ्यायचं एकदम. बघ आणि इकडे आता आपली अळूवडीची पेस्ट बनवून तयार झालेली आहे. आता यानंतर आपण पुढची प्रोसेस घेऊ. आता ही पेस्ट आहे ती पानांना लावून घ्यायची आपल्याला अळूवडीच्या. आता अळूवडीची पेस्ट आहे ती पानांना अशा प्रकारे लावून घ्यायची आहे. हे बघा संपूर्णपणे पानांना लावून घ्यायची. ही पानं फक्त इथं म्हणजे अशी कुठे झाडावर भेटतात ना, नाही, कुठं पण रुजत नाही, दगडीवर झाडावर अशी म्हणजे जंगलामध्ये जाऊन शोधायला लागतात. दगडीवर किंवा झाडावरच भेटतात असतात. ही पानं सगळीकडेच मिळत नाहीत, अशी असतात ते. वेगळ्या पद्धतीची वाटतात. अजून एक पान त्याच्यावरती लावायचं, असं त्याला पण पीठ लावून घ्यायचं आहे. पीठ म्हणजे एकदम जास्त पण लावायचं नाही, मग खास नाही ना होत. कमीत प्रमाणात. हे आपला पेस्ट आहे अळूवडीचा, तेच पेस्ट आपण पाना लावतो आहे. हे दुसरं पान आहे, हे तिसरं पान लावायचं वरती. त्याला पण तशा प्रकारे लावून घ्यायचं आहे पेस्ट. जरा जाडसर पण आहे. हा तिसरा पान आहे. कमीत कमी 3-4 लावायची, एकदम म्हणजे जाड झाली पाहिजे अळूवडी, मग अशी खायला पण जरा मस्त वाटते खायला. आणि हा एक छोटा पान आहे चौथा, ते पण लावून घेतलेलं त्याच्यावरती. आता पूर्णपणे आपली अळूवडीची एवढा ना, आता आपली पेस्ट पूर्णपणे लावून झालेली आहे अळूवडीच्या पानांना. म्हणजे याच्यामध्ये 4 पानं घेतले आहे. आता ती पानं आहेत ती फोल्ड करून घ्यायची, तशी त्याची गोल करून घ्यायचे आहेत, एकदम बनवून घ्यायचे वडी. असे फोल्ड करायचे आहेत एकदम.
3-4 फोल्ड मारायचे अशा आणि त्याच्या वरून पण लावून घ्यायचं आहे. मग कसं अजून जाड होणार, एकच जरा व्यवस्थित मिळून राहतं, असं चिपकून पीठ पण बसतं. एकदम असं चिपकून राहील आणि ते पुढच्या प्रोसेसला मस्त तळायला एकदम. आणि तिसरी बाजू अशी करून घ्यायची आहे, साईडनी पण दुमडून घ्यायचं आहे. त्याच्यावरती पण थोडी पेस्ट लावायची आपल्याला आणि एक ह्या साईडनी. इकडे पूर्णपणे फोल्ड मारून घ्यायचे एकदम रोलसारखी. जेवढा बारीक होईल तेवढी चांगली अजून, म्हणजे त्याला पानांना पीठ चांगलं लागतं एकदम आणि खायला पण चांगलं एकदम. बघा अशी फोल्ड मारून घेतली का आपला म्हणजे पूर्ण प्रोसेस तयार झाला आहे अळूवडीची पानांना लावून. बघा आणि इकडे ठेवून दिले आहेत आपण. हे बघा इकडे पहिलाच रोल तयार झाला आहे बनवून अळूवडीचा. आता असे सर्व बनवून घेऊया इकडे आपण पानांना लावून. ही बघा ही दुसऱ्या पद्धतीची अळूवडीची पानं आहेत, दूध अळूची. ही कशी एकदम मोठी दिसतात. हे बघा ही पण 2-3 भेटली होती. जरा जाड असते, दोर काढून त्याचा हे दोर काढते. याची पीस असते. दोर काढून घेतलं ना की मग त्याला जरा अशी घ्यायची. आता ही कढाईची बारीक केल्यावर कशी एकदम मऊ होतात अळूवड्या की त्याला नरम पण. आणि इकडे अळूवड्याच्या पानांना आपली सर्व पेस्ट लावून झालेलं आहे आणि थोडी ते ठेवले आहेत आम्ही थोडा वेळ, 1-2-3 मिनटं ठेवून द्यायचे आहे. तर आता चुलीवरती हा टोप ठेवलेला आहे आणि या टोपामध्ये गरम पाणी ठेवलेलं आहे आणि या गरम पाण्याच्या वाफेवरती आपल्याला त्या अळूच्या वड्या हे करायच्या आहेत, शिजवून घ्यायच्या वाफेवरती आपल्याला. त्यामुळे गरम पाणी करून घेऊया इकडे आता मस्तपैकी. याच्यावरती ताट ठेवून द्यायचं, कसं लवकर गरम होईल. आणि बघू शकता इकडे गावच्या चुलीवरती, लाकडांच्या चुलीवरती आपण करणार आहोत. आता पाणी उकळलेलं आहे इकडे. आता याच्यावरती चाळण ठेवायची आहे. चाळण ठेवून झाली. आता ह्या अळूवड्या आहेत त्या चाळणीवरती ठेवायच्या आहेत. वाफेवरती शिजल्या पाहिजे त्या. झाले. याच्यावरती ताट ठेवून द्यायचं. अळूवड्या वाफेवर शिजवून झालेल्या आहेत. आता इकडे त्या कापून घ्यायच्या आहेत. त्याचे बारीक बारीक पीस करून घ्यायचे तसे. थंड व्हायला पाहिजे होतं. थंड आहे. आणि इकडे कढईमध्ये कढीपत्ता आणि हे ठेवलेलं आहे, लसूण फोडणीसाठी तापवायला. आणि इकडे कटिंगचं काम चालू आहे. कढईमध्ये तेल घेतलेलं आहे आणि लसूण आणि कढीपत्ता याच्यामध्ये फोडणीला दिलेला आहे आणि तेल पण एकदम तापलेलं आहे. आता पाऊस पण आलेला आहे जोरात, त्यामुळे आवाज येणार नाही का. टाकूया एक एक फ्रायसाठी. चार भाजून घ्यायचं. 4 भाजून घ्यायचं मस्त पैकी. करून दे मस्त. एकदम कडक करायचं आपल्याला, असा टेस्टी लागली पाहिजे. बघून ठेव. दिसतंय का बघ, दिसतंय का बघ. काय
जरा फिरवून घेऊया. मस्त कडक झाले पाहिजे एकदम. कडकच झाले पाहिजे जरा. एक साईडनी कडक झाले, दुसऱ्या साईडनी करूया कडक मस्तपैकी. तो खाणं कडक झाला पाहिजे, त्यामुळे कडक होणार आहे. आणि इकडे तयार झालेत आपल्या अळूवड्या कुरकुरीत. बघूया इकडे. तर इकडे झालेले आहेत. थोडी खाऊन बघूया. तर आपण आता अळूवडे केलेले आहेत. ही बघा, एक आणलं आहे टेस्टिंगला इकडे निसर्गामध्ये, कुरकुरीत अशी केलेली आहे. तर त्याची टेस्ट करून बघूया. एक नंबर टेस्ट झालेला आहे. आणि पूर्ण कोकणामध्ये, हिरव्यागार कोकणामध्ये एक अळूवडीची टेस्ट करणे, ते पण या पावसाच्या माहोलमध्ये, फिलिंगच जाम भारी वाटते. तुम्हाला पण जर अशा अळूवड्या खायच्या असतील तर एकदा या कोकणात, तुम्हाला अळूवड्या देतो. चला बघा, इकडे आत्ताच पाऊस पडून गेला आहे जोरदार. तुम्ही आवाज ऐकला असेल अळूवड्या बनवताना. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात लवकरच एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.